तर मित्रांनो, काल IPLच्या अंतिम सामन्यात पाहिलं तर KKR संघाने कॅप्टन श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वात SRH संघाचा पराभव करत IPLच्या 17व्या सीझनमध्ये विजेतेपद हे पटकावलेले. तर मग कोलकाताचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. तरी आधी पाहिलं तर यांनी 2012 आणि 2014 साली अंतिम फेरीत विजय मिळवला होता. तर यात कॅप्टन श्रेयस अय्यर आणि संघ तसेच मेंटॉर गौतम गंभीरने KKRच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर या संघाच्या विजयात पाहिलं तर गौतम गंभीरचा तो एक निर्णय मोठा गेम चेंजर ठरला. मग अशात काय होता तो निर्णय, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर गौतम गंभीर पुन्हा एकदा KKRच्या संघात आला आणि त्याने एक मोठा निर्णय घेतला. तर एकमेव निर्णय KKR संघासाठी गेम चेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं. कारण गंभीरने एका खेळाडूला मॅच विनर बनवल्याचं पाहायला मिळते. खरं तर गंभीरने संघात दाखल झाल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी या बदलल्या. ज्यात सुरुवातीला तर त्याने संघात सकारात्मकपणा कसा आणला जाईल हे पाहिलं. त्याने संघातील खेळाडूंमध्ये जिंकण्याची ईर्ष्या निर्माण केली. तर गंभीरने खेळाडूंना सांगितलं, तुम्ही संघात आलोय त्याचा आनंद साजरा करू नका. जेव्हा आपला संघ पोडियमवर असेल आणि IPLची ट्रॉफी आपल्या हातात असेल तो क्षण माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल. तर या वाक्यासह सुरुवातीपासूनच गंभीरने संघाला विजेतेपद जिंकण्याची आशा दाखवली होती. त्याचबरोबर गंभीरने संघातील एक खेळाडू हेरला आणि त्याने त्याला मॅच विनर बनवल्याचं पाहायला सुद्धा मिळालं. तर खरं तर KKRने सीझनमध्ये एकामागून एक विजय साकारले. ज्यात KKRचा संघ हा बलाढ्य दिसत होता. कारण संघाचा समन्वय हा चांगला होता आणि त्यांची बांधणी गंभीरने केली होती. तर मग कोणत्याही सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी सुरुवात ही चांगली व्हायला हवी असं गंभीरला वाटत होतं. त्यामुळे गंभीरने सुरुवात कशी चांगली होईल यावर भर दिला. तर गंभीर हा एक यशस्वी ओपनर राहिलेला आहे आणि त्यामुळेच त्याने सलामीरबाबत खूप मोठा निर्णय घेतला. संघाची चांगली सुरुवात करण्यासाठी गंभीरने एक धडाकेबाज सलामीर निवडला आणि तो होता सुनील नरेन. काही झालं तरी नरेन हाच KKRच्या डावाची सुरुवात करेल हे गंभीरने ठासून सांगितले. तर मग सुनीलनेही त्याला निराश केले नाही. कारण सुनीलने या सीझनमध्ये सर्वाधिक पॉईंटचा पुरस्कार सुद्धा पटकावला. तर सुनीलने यावेळी संघात बऱ्याचदा झोकात सुरुवात करून दिली. तर सुनीलने आपल्या वेगवेगळ्या फटक्यांनी चाहत्यांची मनं जिंकली आणि KKR संघाला चांगली सुरुवात ही प्रत्येक मॅचमध्ये करून दिलेली पाहायला मिळालं. त्यामुळे गंभीरने हा जो निर्णय घेतला तो किती योग्य होता हे यावेळी पाहायला मिळालं. तर याशिवाय पाहिलं तर ऑक्शनमध्ये गौतम गंभीरने मिचेल स्टार्क सारख्या उत्कृष्ट गोलंदाजाला आपल्या संघात सामील करून घेतलं. त्यामुळेच हा खेळाडू पहिला तर चांगला चालला नाही, परंतु शेवटच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मिचेल स्टार्कने आपली गोलंदाजी ही दाखवून दिली. त्यामुळे हा निर्णय सुद्धा गौतम गंभीरचा योग्य ठरला आणि याचमुळे गौतम गंभीरचा हाच एक निर्णय या संघासाठी खूप मोठा गेम चेंजर ठरला असंच पाहायला मिळते. अशात तुम्हाला काय वाटते, तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर हार्दिक पांड्याच्या डिवोर्सबद्दल चर्चा ही सर्वत्र होते. मग हे खरं आहे की अफवा आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.